Cancer Healer Center, a new beginning. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिंदेंची बैठक. पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान बैठकीला महत्त्व. नाशकात शिंदेंनी आयोजित केलेल्या बैठकीचं गिरीश महाजनांना निमंत्रण नाही. याआधी कुंभमेळ्यासाठी महाजनांनी घेतलेल्या बैठकीत दादा भुसे अनुपस्थित. राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार. फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती. शहांनी पवारांचा अपमान केला तेव्हा तोंड का बंद होतं? संजय राऊतांचा शिंदेंना प्रतिसवाल. सत्कार सोहळ्यावरून राऊतांनी पवारांचा अपमान केल्याचा शिंदेंचा आरोप. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे. बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यांसारखी वागणूक म्हणून 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला. साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक. फडणवीस आज प्रयागराजलाही जाणार असल्याची माहिती. वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय. आरोपींना कोर्टात आणताना ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते. हे कार्यकर्ते कुणाचे? संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप. अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडे दोषी ठरत नाही तोवर कारवाई नाही. देवगिरीवरील बैठकीत दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती. पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही. भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांना वाटतंय. पण अजित पवारांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा. अंजली दमानी यांचं वक्तव्य. अजित पवारांनी आमदार सुरेश धसांची भेट नाकारल्याची चर्चा. दादांनी काल धसांना भेटीसाठी वेळ दिली नाही. बीड जिल्हा नियोजन समितीच्या तक्रारीबाबत धस घेणार होते भेट. आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी. बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला न्यायालयीन कोठडी. पीक विमा योजना 1 रुपयाऐवजी 100 रुपयात देण्याचा निर्णय होण्याची शक्यता. योजनेत बदल करण्यासाठी कृषी आयुक्तालयाचा अहवाल सरकारला सादर. बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचे निर्देश. खेडकर तपासात सहकार्य करेपर्यंत अंतरिम संरक्षण सुरू राहील, कोर्टाचं निरीक्षण. मनोज जरांगेंनी उद्याचं साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं. महिना अखेरपर्यंत सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारला अल्टिमेटम. आरबीआयची मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकवर कारवाई. बँकेतील बहुतांश व्यवहारांवर निर्बंध. ठेवीदारांना ठेवी काढण्यासही मनाई. अंधेरीतल्या विजयानगर ब्रांच समोर नागरिकांची झुंबड. बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित. शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता. शिवजयंतीपूर्वी राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारणीच्या कामाला वेग. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठीचे साहित्य मालवणात दाखल. पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम जवळपास पूर्ण. मावळमधील देहू रोडमध्ये भर रस्त्यात गोळीबार. गोळीबारात जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. आरोपींचा शोध सुरू. कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींवर हातोडा चालवण्याचा मार्ग मोकळा. हायकोर्टाचे केडीएमसी प्रशासनाला आदेश. 30 इमारतींचं नियमनासाठी आलेले अर्ज फेटाळले. सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत. EWS प्रवर्गांसाठी 25 लाख तर अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 97 लाख रुपयांपर्यंत घरांची किंमत. 22,000 घरांसाठी अर्ज आल्याची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ. रणवीर अलाहाबादियाची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. आसाममध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. Cancer Healer Center, a new beginning.